स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। भाजपचे दिग्गज मंत्री अगोदर शिंदे सेनेच्या आमदाराच्या निवासस्थानी, नंतर संपन्न झाली भाजपची आदर्श संकुलात बैठक। अस्पष्ट भूमिकेमुळे भाजप सलाईनवर। 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। प्रवेश सुरू 2026-27। डॉक्टर DY पाटील पब्लिक स्कूल विटा CBSE। नर्सरी, LKG, UKG, पहिली ते 10वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, स्कूल ERP ॲप, अबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी। 8वी पासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू। 50,000 स्क्वेअर फूटचं भव्य मैदान, अम्युजमेंट पार्क, तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स। संपर्क करा। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील भाजप माहितीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ शनिवारी विटा इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार व शिंदे सेनेच्या मतदारांबरोबर होणारी बैठक शनिवारी अचानक रद्द झाली। त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मार्गक्रमण केलं। सांगली सातारा विधान परिषदेचे माहितीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे कराड्यातील बैठक आटपून शनिवारी दुपारी 1 वाजता नियोजित दौऱ्यानुसार विटा येथे आले। त्यावेळी शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्व नगरसेवक, मतदार व कार्यकर्त्यांची बैठक तासगाव रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात आयोजित केली होती। या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विटा नगर परिषद व खानापूर नगर पंचायत मधील शिंदे सेनेच्या नगरसेवकांना शिंदे सेनेकडून निरोप देण्यात आला होता, परंतु रवींद्र चव्हाण यांच्यासह 3 मंत्र्यांचा ताबा विट्यात दाखल झाल्यानंतर ही बैठकच रद्द झाली। त्यावेळी शिंदे सेनेच्या नगरसेवकांना बैठक पुढे ढकलण्यात आल्याचा शिंदे सेनेकडून मोबाईलवर संदेश पाठवण्यात आला। त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खडे, उमेदवार धैर्यशील कदम, भाजपचे मकरंद देशपांडे, सम्राट महाडिक, पृथ्वीराज पाटील यांचा ताफा थेट आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाला। त्या ठिकाणी शिंदे सेनेचे नगरसेवक उपस्थित होते। त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण, भाजपचे 3 मंत्री यांच्यासह आमदार सुहास बाबर, उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यात निवासस्थानी चर्चा झाली, परंतु ही बैठक रद्द का झाली याची माहिती मिळू शकली नाही। त्यानंतर प्रदेशाध्यक्षांचा ताफा वैभव पाटील यांच्या आदर्श संकुलात पोहोचला। मात्र विटा शहरात भाजप प्रदेशाध्यक्षांसह डझनभर भाजप नेते शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या निवासस्थानी गेल्यानं याची चर्चा सर्वत्र रंगली। यावेळी आमदार सुहास बाबर, सौ सोनिया बाबर व उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांनी चव्हाण यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।